चला तर मग सुरू करूया आणि पाहूया रेसिपीसाठी आपल्याला कोणते कोणते साहित्य लागणार आहे ते. आपल्याला इथे लागणार आहे 8 लसूणच्या पाकळ्या, 1 चमचा धने, एक छोटासा आल्याचा तुकडा, तसंच अर्धा कांदा, 1 टोमॅटो, 1 बाउल ओलं खोबरं, 8 संकेश्वरी मिरच्या आणि 4 कोकम. फोडणीसाठी अर्धा कांदा आणि इथे 8 मी हलव्याचे तुकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. नमस्कार मंडळी, मी दर्शना शिर्के. तुम्हा सगळ्यांचं माय सिक्रेट रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोकणातलं झणझणीत आणि चविष्ट मालवणी हलव्याचं सार. तर इथे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स अगदी स्मूथ पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचे आहे. मसाला वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो अगदी बारीक आणि स्मूथ वाटला गेला पाहिजे, तर साराची चव खूप छान येते. मसाला वाटताना पाणी खूप जास्त घालायचे नाही, थोडं थोडं घालत वाटलं तर पेस्ट छान तयार होते. संकेश्वरी मिरची वापरल्यामुळे साराला छान रंग आणि झणझणीत चव येते. आता गॅसवरती कढई ठेवून त्यात 1 चमचा तेल घालूया. तेल छान गरम झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा घालू आणि कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतवून घ्यायचा. कांदा परतताना तो हलका गुलाबी ते गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे, त्यामुळे साराला रंग छान आणि चव येते. कांदा नेहमी मीडियम फ्लेमवरच परतवायचा, म्हणजे तो जळत नाही आणि गोडसर चव येते. कांदा परतताना घाई करू नका, कारण कांदा परतला की छानसा सुगंध येतो. सुगंध यायला लागतो तेव्हाच तो पुढच्या स्टेपसाठी तयार झाला आहे असं समजायचं. आणि आता तयार केलेला मसाला यामध्ये घालून घ्यायचा. मसाला तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचा आणि मग त्यात थोडंसं पाणी घालून झाकण ठेवायचं. साराला उकळी येईपर्यंत आपण एका बाजूला मच्छी फ्रायसाठी मसाला तयार करून घेऊया. सर्वात आधी हलव्यांच्या तुकड्यांना मीठ, कोकम आगूळ आणि मालवणी मसाला छान असा लावून घेऊया. हे आमच्या देवगडचं खास आगूळ आहे बरं का, म्हणूनच याचा रंग इतका सुंदर आहे हे तुम्ही त्याच्या कलरवरूनच पाहू शकता. त्याला छान असं लावून असं जेंटल मच्छीला मसाज करायचा आणि त्याला 15-20 मिनिटं मच्छी जी आहे ही अशी मुरत ठेवायची, जेणेकरून पूर्ण मसाले जे आहेत ते मच्छीमध्ये पूर्ण अब्झॉर्ब होतील आणि त्याचे फ्लेवर्स जे आहे हा एनहान्स होईल. तर हे झालेलं आहे. याला 15 ते 20 मिनिटं रेस्ट करत ठेवूया आणि तोपर्यंत आपण सार बघूया की काय झालं आहे की नाही.
इथे आपलं सार जे आहे हे छान तयार आहे. साराचा कलर अगदी मस्त आलेला आहे आणि सुगंध तर अप्रतिमच. त्याच्याबद्दल तर काही बोलू शकत नाही. साराच्या तुकड्या, हलव्याच्या तुकड्या देखील तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट झालेल्या आहेत. तर आता आपण मच्छी जी आहे ही तळायला घेऊया. मी गॅसवरती एक लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि मच्छीच्या कोटिंगसाठी मी तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गव्हाचं पीठ आणि बेसनचं पीठ देखील मिक्स करू शकता. मी इथे तांदळाचं पीठ आणि रव्याचा वापर केलेला आहे. आता ही मच्छी जी आहे ही एक-एक करून आपल्याला ह्यामध्ये कोटिंग करून ती तेलामध्ये आपल्याला सोडायची आहे आणि दोन्ही बाजूने अलटत-पलटत अशी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. मासे तळताना तेल मध्यम गरम असणं खूप महत्त्वाचं आहे. तेल खूप थंड असेल तर मासे खूप तेल पितात आणि खूप गरम असेल तर बाहेरून पटकन जळतात आणि कच्चे राहतात. मासे छान क्रिस्पी तळून झाले की आपण त्याची प्लेटिंग करून घ्यायची आहे. आता हे मासे मी या पिठामध्ये कोटिंग करून वन बाय वन असे आपण अलटत पलटत असे दोन्ही बाजूने छान असे त्याला तळून घेऊया. पाहू शकता एक बाजू जी आहे ही तळून झालेली आहे. आता आपल्याला मासे जे आहेत ते पलटून घ्यायचे आहेत. अरे अरे, तर अशा पद्धतीने मच्छी जी आहे ही दुसऱ्या बाजूला मी पलटलेली आहे आणि ह्याला छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. हे पाहून तुम्हाला तर नक्कीच भूक लागली असेल. तर चला तर मग पटकन वेळ न घालवता आपण माशांची प्लेटिंग करून घेऊया. मासे तळून रेडी आहे. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एकदम खास होळी स्पेशल डिश घेऊन. ती रेसिपी अजिबात मिस करू नका, कारण तीही अशीच सोपी आणि खूप चविष्ट असणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.